आज आपण पोपटी बनवणार आहोत. त्या पोपटीसाठी आम्ही एक 1.5 किलो चिकन आणलेलं फक्त आहे. व्हिडिओ काढणार मी, बाकीचं मी तर बोलेल ते नंतर चिकन ऍड आता आम्ही करेल. साफ करतोय. माझा थोबडा घेऊ नको ना बघायला तू. भेटतं तुम्हाला. नाही घेते, कट करेल मी. चिकन साफ झालेलं आहे आता बघायला भेटेल. बघा चिकन साफ झालेलं आहे पूर्ण. आता याच्या पुढची प्रोसिजर सांगतो मी तुम्हाला. चिकन धुवून झाल्यानंतर आपण आला लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता पेस्ट आपण व्यवस्थित सगळीकडे चिकनला लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतरला लगेच आपण चिकन मसाला टाकणार आहोत. जो चिकन मसाला आहे त्याला देखील व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडंसं. ते झाल्यानंतरला आपण टाकणार आहोत चिकन तंदुरी मसाला. बघा हा चिकन तंदुरी मसाला आहे. हा ग्रेव्हीमध्ये रेडी येतं डायरेक्ट. म्हणजे आपल्याला मसाला वगैरे बनवायची गरज नाही, डायरेक्ट रेडीमध्ये येतं. तो देखील टाकायचा आपल्याला आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. आता हा जो चिकन तंदुरी मसाला बघा तुम्हाला बघायला भेटेल. बघा असा रेडीमध्ये येतं. हा लावायचा आहे व्यवस्थित. त्याला सगळीकडे चिकनला त्याच्यामध्ये लावल्यानंतरला आपण टाकायचं आहे. हा बघा हा चिकन 65चा पीठ आहे. हा व्यवस्थित मार्केटला भेटतो आपल्याला. आणि हा आता टाकलेला आपण याच्यामध्ये परत व्यवस्थित भिजवून घ्यायचं पूर्ण चिकन पिठामध्ये. आणि ते झाल्यानंतरला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आम्ही ठेवून. आता आपण टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं. एक 3-4 पळी मीठ टाकायचं आपल्याला. 3-4 पळी मीठ टाकून झाल्यानंतरला आपल्याला लाल मसाला वगैरे असतो आपल्या घरामध्ये, तो टाकायचा आपल्याला. सोलंकी असेल किंवा अजून कोण ज्याला तिखट असेल त्याने तिखट टाकायचं. सोलंकी टाकलं तर जास्त तिखट नसतं, त्याच्यामुळे इथं आपण डब्यामध्ये सोलंकी आहे तो सोलंकी टाकणार आहोत. तर सोलंकी टाकल्यानंतर बघा हे सोलंकी टाकलेलं आहे. आता सोलंकी टाकल्यानंतरला मिक्स आहे गरम मसाला मिक्समध्ये, तो देखील टाकायचा आहे. बघा आता डब्यामध्ये आणलेला आहे. मिक्समध्ये आहे गरम मसाला, तो टाकणार आहोत. आता गरम मसाला टाकलेला आहे, त्याला पण देखील व्यवस्थित सगळं मॅशअप करून घ्यायचं आहे. टोटल चिकनला पूर्ण लागलं पाहिजे सगळं. तिखट मीठ वगैरे जे आपण टाकलेले आहेत ते चिकन तंदुरी मसाला सगळं व्यवस्थित. आता आपण हा भांबरूट आहे आणि हा मडका आहे. तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते खाली भरून घ्यायचं असतं. आता आपण हा बघा कसा भरतोय आपण व्यवस्थित. एक एक टाळी पाळा म्हणा व्यवस्थित आजूबाजूने सगळीकडे लावायचं असतं, जेणेकरून जेव्हा आपण हा आग लावतो तेव्हा बाहेरून आतमध्ये असणारं जे आपलं मटेरियल असतं चिकन वगैरे सगळं ते जळू नये यासाठी भांबरूट असतं. आणि स्वाद देखील चांगलं येतं. तर आता हे भांबरूट भरण्याचं काम चालू आहे. आता हे बघा हळूहळू एक एक टावली सगळीकडे लावायची व्यवस्थित. बघून घ्या, जिथे जिथे गॅप दिसेल तिथे तिथे सगळीकडे लावायचे. आता ह्या शेंगा टाकणार आहोत. वालाच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा ज्या मिळतील आपल्याला त्या अशा व्यवस्थित शेंगा टाकायच्या असतात सगळीकडे. थोड्या थोड्या सगळीकडे व्यवस्थित शेंगा टाकायच्या खाली. अशा शेंगा टाकून घ्यायच्या सगळीकडे. शेंगा टाकून झाल्या त्याच्यानंतर परत थोडंसं वरती भांबरूट हे टाकायचं आहे आता आपल्याला शेंगांची होती म्हणजे टावळी. आणि हे चिकन आणलेले मॅरिनेट करायला ठेवलेले बघा. चिकन मगाशी आपण बनवलेलं आणलेलं आत्ता. आणि आता ते बघा साईडने टाळे टाकत आहेत. आता याच्यावरती आपण दुसऱ्या शेंगा असतात आपल्याकडे. मटर घेतो आपण. मटर शिजल्यानंतरला गोड लागते, जेणेकरून चिकन कधी आपल्याला तिखट लागलं तर ते मटर खाल्ल्यानंतरला गोड लागतं. हे बघा आता आपण पाळा लावतो आहे. अजून पावळ्यांचं काम चालू आहे. हे टावळे लावून झाल्यानंतरला सगळीकडे व्यवस्थित टाकल्यानंतरला एक एक वस्तू आपण मडक्यामध्ये ठेवणार आहोत. आता काय आपल्याला टाकायचं आहे हे झाल्यानंतरला आता आपण घेतलेले आहेत हे बघा मटरच्या शेंगा. या मटरच्या शेंगा आता आपण त्या शेंगा जे वालच्या शेंगा टाकल्या त्याच्यावरती मटरच्या शेंगा टाकलेल्या आहेत. आता चिकन ठेवतात एक साईडने सगळीकडे. हा बघा गोल चिकन सगळीकडे ठेवतात. हे लेग पीस आहेत, 4 लेग पीस आणलेत. आणि चिकनचे पीस जरा मिडियमच ठेवा, मिडियमपेक्षा थोडे मोठे ठेवले तरी चालतात. हे बघा आता पूर्ण चिकनचा जो थर आहे, पहिल्या शेंगा वालाच्या झाल्या, त्याच्यानंतर मटरच्या शेंगा आणि त्याच्यावरती मग चिकन ठेवलेलं आहे आपण. आणि सगळ्यात खाली आपण तो पाला लावलेला आहे. आता हा चिकन व्यवस्थित ठेवत आपण सगळं. चिकन भरून झाल्यानंतरला आता आपण टाकत आहोत ओवा. याच्यावरती ओवा टाकला जातो स्वाद येण्यासाठी चिकनवरती. आता ओवा टाकून झालेला आहे.
त्याच्यानंतरला आपण टाकत आहोत तो जाडा मीठ. जाडा मीठ, पातळ मीठ नाही टाकत आपण, जाडा मीठ. पातळ मीठ आपण मगाशी चिकनमध्ये घेतलेला, आता जाडा मीठ टाकलेलं आपण. हे बघा, जाडा मीठ. नंतर परत शेंगा टाकलेल्या आहेत वरती. वालाच्या ज्या पावट्याच्या शेंगा ज्या आपण आहेत त्या आपण शेंगा इथं टाकलेल्या आहेत. परत एक पहिला थर झाला, आता हा दुसरा थर सुरू झालेला आहे. असे लेअर असतात, पहिला लेअर झाला, आता दुसऱ्या लेअरला परत त्या शेंगा टाकलेल्या आहेत. तर आपण परत याच्यावरती पाला टाकणार, शेंगांच्या वरती पाला टाकला जातो. हा पाला व्यवस्थित भरला जातो मडक्याच्या साईडने, जेणेकरून मडक्याला धग लागल्यानंतर आतले जे शेंगा आहेत त्या जळू नयेत, की त्यासाठी आपण हा केला जातो. आता हे पाला टाकण्याचं काम चालू आहे. हे भामरूट, आमच्याकडे भामरूट बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. याचा उपयोग आम्ही दुसरं देखील करतो. कधी खेळताना आपल्याला लागलं वगैरे तर, रक्त वगैरे आले तर याला हातावरती दोन्ही चोळून त्याचा रस देखील आपण हातावरती टाकलं तरी रक्त थांबतं. औषधी असतं वनस्पती. आता हा पाळा आपण भरत आहोत, शेंगा टाकलेल्या आहेत आतमध्ये. त्याच्यावरती आता हा पाळा भरून झाल्यानंतर परत आपण मटरच्या शेंगा टाकणार आहोत. आता पावट्याच्या शेंगा टाकते अजून. पावट्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत. आता याच्यावरती अंडी ठेवत आहोत. अंडी देखील लावली जातात. हे बघा, अंड्यांचा थर, हा अंड्यांचा थर आहे. आता इथे आपण हा बघा मटर शेंगा पण टाकलेल्या आहेत, या मटर शेंगा. आणि आत्ता आपल्याला बघायला भेटतं आहे 12 अंडी आणलेले आहेत आम्ही. त्यातले आता आमची 4 अंडी लावून झाले आहेत. अशी गोल सगळी पूर्ण 12च्या 12 अंडी लावली जातील इथे. हा पहिला चिकनचा थर झाला आणि दुसरा थर आहे जो अंड्याचा थर आहे. याच्यामध्ये अंड्यांमध्ये चिकन जरी लावलं तरी टेन्शन नसतं, असं काय नाही, तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कोणत्या थर वेगवेगळे लावायचे आहेत की एकत्रच लावायचे आहेत ते. असं बघा, तुम्ही जसं पाहिजे तसं लावू शकता. पण आम्ही लावताना चिकन खाली लावलेले आहेत आणि अंडी वरती लावलेले आहेत. आता हा पूर्ण अंड्यांचा सेट चालू आहे. गोल अंडी लावली जातात व्यवस्थित, गॅप थोडंसं ठेवून, जेणेकरून अंडी फुटली नाही पाहिजेत. आता ही अंडी लावून अंड्यांच्या वरती बघितलं, परत वालच्या शेंगा टाकल्या आणि आता थोडासा पाला टाकणार वरती. थोडासा पाला टाकणार आहोत. त्या परत ओवा टाकलेला आहे शेंगांवरती. ओवा टाकल्यानंतरला परत आपण जाडा मीठ टाकणार आहोत. जाडा मीठ टाकलेलं आहे. जाडा मीठ टाकून झाल्यानंतरला आता हा पाला जो घेतलेला हातामध्ये तो परत आपण साईडने लावणार आहोत व्यवस्थित. म्हणजे अशा प्रकारे एक एक वस्तू टाकत आपल्याला मडका पूर्ण पॅक करत यायचं असतं वरती. आता आपण थोडं चिकन ठेवलेलं आहे, ते शेवटला चिकन लावलं जाईल याच्यावरती. शेवटचा थर म्हणजे 3 लेअर झालेले आहेत आपल्या. एक खाली चिकनचा लेअर, दुसरा अंड्याचा लेअर आणि आता हा राहिलेला चिकन, हा चिकनचा तिसरा आले. आता हा चिकन व्यवस्थित मडक्यामध्ये भरून घेत आहोत आपण, कारण की आता आपला मडका पूर्ण फुल झालेला आहे. हे बघा, हा पूर्ण चिकन पण संपलेला आहे. आत्ता चिकन पण झालेलं आहे. आता याच्यावरती आपण मटरच्या शेंगा टाकत आहोत. या मटरच्या शेंगा टाकलेल्या आहेत. जेवढ्या पण असतील तेवढ्या आपण शेंगा तुम्हाला जर ठेवायचं असेल शिजवून खायचं टाका, पूर्ण मडक्यात टाकल्यात तरी चालतील. आता हा पूर्ण मडका आपण पॅक करणार आहोत. मटरच्या शेंगा टाकून झाल्यानंतरला याच्यामध्ये आपण काय करतो आहे, आता आपण याच्यावरती पाळा टाकतो आहे परत भांबरूटचा आणि साईडने पॅक करून घेतो आहे, जेणेकरून आपल्या शेंगांना धग जास्त लागू नये, जळू नयेत. बघा, हे इथं झालेलं आहे. त्याच्यामध्ये राहिलेला मसाला जो होता तो टाकलेला आहे. आता आपण मटरच्या शेंगा अजून टाकत आहोत त्याच्यात. हे बघा, मटरच्या शेंगा टाकलेल्या आहेत आपण. राहिलेल्या सगळ्या पूर्ण पिशवी खाली केली, पूर्ण मटरच्या शेंगा टाकलेल्या आहेत. आता आपल्याकडे पावट्याच्या शेंगा राहिले आहेत वाल, आता त्या पण आपण टाकूयात. व्यवस्थित खाली प्रेस करायचं आहे, म्हणजे जेणेकरून वस्तू पडायला नको खाली. आता याच्यावरती आपण टाकलेले आहेत वालाच्या शेंगा. हे बघा, सगळ्या शेंगा टाकलेल्या आहेत, मडका पूर्ण भरलेला आहे. थोडंसं खाली प्रेस करत आहोत, त्यामुळे खालचं जे आहे जर काय एअर वगैरे असेल तर निघून जाईल आणि व्यवस्थितरित्या सेटअप होतं सगळं आतमध्ये. आता राहिलेल्या शेंगा जास्त पण जोर नाही द्यायचे खाली दाबताना, कारण अंडी असतात, अंड्यांना थोडा क्रॅक वगैरे जाऊ शकतं. तर आता झालेले आहेत भरून. आता आपण शेवटला टाकलेलं सगळ्यात वरून पॅक करताना ओवा टाकलेला आहे शेवटला. हा ओवा टाकलेला आहे शेवटला पॅक करत होत मडका आपण. ओवा टाकल्यानंतर आपण आता
खडा मीठ टाकत आहोत, म्हणजे जाडा मीठ जो असतो, मिठाचे जाडे तुकडे असतात, तो मीठ टाकलेला आपण व्हाईट मीठ टाकलेलं आहे जाडा. त्याच्यानंतरला आता आपण टाकत आहोत परत पाळा. आता हा पाळ्यातनं आपण काय करणार आहोत, याच्यातून आपण तोडून हा पूर्ण पाळा टाकणार वरती आणि नंतरला आपण त्याच पाळ्यांचा वरती काठी काढून लॉक लावणार आहोत. हे बघा, हे छोटे छोटे पानं टाकलेले आहेत आपण, त्यांच्यावरती पानं टाकायचं काम चालू आहे. हे बघा, पाला टाकून झालेला आहे. अजून थोडा टाकताय. पाळ्याने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आतमध्ये पूर्ण पॅक झालं पाहिजे, आतल्या आत वाफेवरती शिजतं सगळं, त्याच्यामुळे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. कुठून बाहेर पडता कामा नये, कारण की मडका उलटा करून लावायलाच असतो आपल्याला, तर आतलं जे मटेरियल असतं ते वजनाने खाली यायला नको म्हणून ते पाण्याने पूर्ण पॅक करतो आपण. पुन्हा आता आपण त्याच पाण्याची काठी घेऊन वरती लॉक करतो. हे बघा, लॉक करण्यासाठी दोन्ही साईडला घेऊन असे लॉक केलं जातं. असं आपण सगळीकडे चारी बाजूला ह्या काट्या लावायच्या असतात, जेणेकरून मडक्यातलं उलटं केल्यानंतरला काही खाली पडू नये. आता हे लॉक लावलेले आहेत आपण, त्याच पाल्यांची काठी घ्यायची पानं काढून. हे बघा, 1-2 लॉक लावून झालेले आहेत दोन साईडला, असे 4 बाजूला, किंवा अजून तुम्ही जाड जेवढे लॉक लावाल तेवढं सेफ्टी असतं जास्त. हा बघा, हा 3रा लॉक लावलेला आहे आणि आता हा 4था आपण लावणार आहोत. हा 4था लॉक लावून झालेला आहे. अशा प्रकारे आपण लॉक केलेलं आहे पूर्ण. हे अजून आपण टाकून घेऊयात लॉक. नाही बघा, साईडने पाळा टाकतो, साईडने पाळा भरलेला आहे. जे आपण लॉक लावलेले ते लॉक निघायला नको, त्याने व्यवस्थित आपण पाळ्याने अजून आता आपण हे पेटवलेलं आहे पूर्ण पाटी लावल्यानंतरला. हे बघा, हे असं पेटवून झाल्यानंतरला आपल्याला जवळजवळ हे पाऊण तास ते 1 तास ठेवावं लागतं. त्याच्यानंतरला आपल्याला ते पोपटी बाहेर काढावी लागते. आता आपली पोपटी झालेली आहे मडक्यामध्ये. हे बघा, शिजलेलं आहे पूर्ण. आता मडका आपण बाहेर काढलेला आहे. आता आपण मडका एका मोठ्या डिशमध्ये ओतून घेणार. हे बघा, ही मोठी परात घेतलेली आहे थाळी, त्याच्यामध्ये आता ओतणार आहोत. असं ओतल्यानंतर मी चिमटा घेतलेला हातात, त्याने मी जो आतमध्ये जो आपण भांबरूड भरलेला पाळा, तो पाळा एक साईडला काढणार आहे मी, आणि बाकीचं सगळं आहे ते परातीमध्ये. अंडे, चिकन, दे बघा शिजलेलं दिसतं, पूर्ण वाफेवरती शिजलेलं असतं पूर्ण हे, आणि खाण्याची खूप मजाच वेगळी असते. नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि खाऊन बघा. अंडा देऊ धुवून घेतली का व्हिडिओ? आम्हाला घेऊन नका घेतले तुम्हाला. चलो बैठो.